नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांचा आणखीन एक नवीन कारनामा. महिला आयोग अध्यक्ष हे पद भूषवल्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांचा सीएम आणि डीसीएम मॅडमनी राजीनामा घेतला. आता यांच्याकडे रिकामा वेळ मॅडमनी कल्याणी नगरमध्ये एका आमदाराच्या बंधूकडनं लीजवर जागा घेतली आहे आणि त्या 20,000 स्क्वेअर फूट लीजवर जागा घेऊन तिथे त्यांनी एक पब रेस्टॉरंट चालू करतायत. करीबन 60-70 करोडचा तो सगळा खेळ आहे. मी विचारू इच्छिते, ताई हे एवढे पैसे आले कुठून? म्हणजे याच्यात मी असंही ऐकलंय की तो डान्स बारवाला मुंबईचा कोणीतरी आहे, शेट्टी बेट्टी, तो आहे. त्याच्यानंतर अंडरवर्ल्ड मधला एक कोणीतरी मुजावर म्हणून आहे, तो आहे. आणि परवानगी त्यांचे पुत्र सोहम चाकणकर हे चालवणार आहेत. तेव्हा ताई आता हेच राहिलं होतं का? म्हणजे त्या मुंबईचा त्या शेट्टीने खेळ खंडोबा केला, त्या महिला नाचवलं तिथं, त्या बारबाला डान्स हे सगळे त्यांनी केले आणि देवाभाऊंनी त्याचं सगळं तिथं बंद केल्यानंतर आता हा बाबा तुमचा आधार घेऊन पुणे नाचवताय का? पुण्यातली पिढी बिघडवताय का? म्हणजे पहिलं महिलांना त्रास, आता आमच्या मुलांना, आमच्या तरुण पिढीला. म्हणजे काय चाललंय काय? 60 म्हणजे लोक म्हणतात 30-35 नाही, 60-70 करोडचं गणित आहे. एवढा पैसा आला कुठून? आणि तुमचे हे जर पार्टनर असतील आणि हे जर तुमच्या त्या रेस्टॉरंटला संरक्षण देत असतील तर कठीण आहे. म्हणजे हा तुमचा प्लॅन जेव्हा तुम्ही पदावर होता तेव्हाचा होता का या दोघांना कोणत्या केस मधनं आपण सोडवलं म्हणून हे लोक तुम्हाला जॉईन झाली माहिती नाही. पण आता आम्ही ही माहितीच्या अतिघरात सगळी माहिती घेणार आणि ती डिक्लेअर करणार. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करताना आम्ही तुमची खरी माहिती महाराष्ट्राला देतो, आम्ही तुमची खरी माहिती पुण्याला देतो की ह्या बाईंनी पहिलं तर महिला आणि आता पुण्याची तरुण पिढी बिघडवायचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही गप्प बसणाऱ्या कार्यकर्त्या नाहीये, आम्ही भिणाऱ्या बायका नाही आहोत. तुमच्या कमबॅक साठी तुम्हाला कोणी सांगितलं असेल ना हे सगळं करा, आम्ही कुणाच्या बाला घाबरत नाही. कारण का आमचा बा आहे ना, आमचा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तेव्हा तुम्ही कितीही काही केलं आम्हाला काही फरक पडत नाही. पण तुमचा हा जो डान्स बार आहे, तुमचा हा जो पब रेस्टॉरंट आहे, त्याच्या समोर येऊन आम्ही सगळे आंदोलन करू. पण तुम्हाला पुण्याची पिढी नाचवू देणार नाही, पुण्याची पिढी बिघडवू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.